नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सरळ ब्लॉगर्स. माझं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुम्हाला. आमची सानी अजून झोपलेली आणि मला मामी म्हटली देवपूजा कर. तुम्हाला हे सांगा की मागच्या कुठल्या ब्लॉगमध्ये देवपूजा केली, तर जे पण सांगाल त्यांना काहीतरी गिफ्ट भेटेल. चला मित्रांनो, पूजा वगैरे झालेली आहे, जेवण वगैरे करू आणि जाऊ कामाला. काय तर असा औषध सांगा मित्रांनो की माझं सर्दी खोकला सगळं कमी झाला पाहिजे. अजून खाली पॅन्ट नाही घातला. आज काय पॅन्ट काही सापडा, कुठलं पॅन्ट घालावं मला समजतच नाही. बघा सगळे पॅन्ट फाटलेत. आता काय एखादं घालावंच लागेल मला. ते शोधतो तर कपाट खोलू लागलो, जीवनच खोलतो तर जाऊ दे. नमस्कार मित्रांनो, कामावरनं आलेलो आहे. आत्ता जेवण वगैरे करायचंय. मामी आणि सानू जरा कुठं तर बाहेर रोड मारायला गेलेत वाटतं. मी सुचलो आणि येतानीच आम्ही आत्ताच येताना 2 प्लेट शिवपुरी खाऊन आलो. तर काही जेवण जाणार नाही वाटतं मला. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी परवा वोटिंगला गेलतो. आता त्याचा निकाल लागला आज दुपारी, काय तर 2-3च्या दरम्यान लागलं वाटतं. मी ज्याला वोट केलं ते जिंकून आले. मी वोट तर BJPलाच केलं. BJP जिंकून आला. माझा एक मित्र म्हटला, भाई तू शिवसेनाला कर. नाही म्हटलं, जे आपलं ते सोडायचं नसतं, म्हणून मी त्याला पण म्हटलं तुलाच केलं हाकार केला. आणि लास्टला आज मी सांगून दिलं मी BJPला केलं आणि BJP जिंकलं. ओनली BJP, मोदीच आहे का. मग काय मित्रांनो, जेवण वगैरे झालं. तुमचं झालं का जेवण वगैरे? याला फोन एक सारखं पडायला लागलं. जेवण वगैरे झालं आमचं. सानवी पण आता सानवी आली, ती खेळतीये जरासा. मी तर झोपलो आता जरा जमिनीवर. जरा फरशीवर थंड झाले, बरं वाटायला लागलं. हे असं म्हणजे कसं थंड गार वाटायला लागलं, त्यामुळे झोपलोय. मी पण इथंच फिरतीये, काय तर काम करते, मस्ती करते, नुसतं मस्ती करते. यार जाता रे. बीजेपी जिंकलाय. ते आता बोल जेवताना सांगत होती मामाला, BJP जिंकलं, मी वोट करून आले. अहो आमचं अजून आहे, कुठलं काही इकडे साईड नाही बघा. अजून तर काय जाणं गेलं. ते मॅडमला म्हटलं थोडं लावं, ते जास्तच लावलं. ते अजून जात पण नाही. कसं लाभ खुर्ची बसते मला खुर्ची. चला मित्रांनो, आम्ही इथं तूप ठेवलेत. तूप गरम करतात ते गरम करायला ठेवलेत आणि मला बघ म्हणतात. बघत थांबतो आता. काय करते, खुर्ची घेऊन असते. ती काय करू द्यात तिला, काय. पण तुपाकडे बघू. तूप गरम होतं. आम्ही घरकुल तूप बनवतो. घरकुल तूप बनवतो. आमच्या इथे घरीच बनवतो तूप वगैरे. मामाला येतो तूप बनवता, घरीच बनवतो मी. सानवीचा अभ्यास करायचं मन झालंय आता. चला इथं जरासा अभ्यास वगैरे घेऊ आपण. मामी काय म्हणते, एक दिवस घेतो आणि रोज प्रचार कर. पेन्सिल घे. चल उठ, इथं बस, साईडला बस. चल साइड को बैठ. चल. A फॉर ऍपल, ABCD ना घेते. ओके. इस तरफ मुंह कर. चल, इधर रखेंगे उसको.
अभ्यास करेंगे जरा अच्छे से रखो इसको मैंने कितना पेंसिल लिटिल दिन मैं आवाज देखो कलर दो कलर जरा गेला ಮೂಡಾನ डिझाईन तेगी पहिला अजून कलर कोडू सॉरी मित्रांनो ब्लॉग जरासा कन्नड मध्ये येईल कारण की आमच्या सानवीला जरासा मराठी समजू येत नाही त्यामुळे मग मला जरासा आमच्या लँग्वेज मध्ये बोलावं लागेल तिच्याबरोबर तुम्ही जरासा ऍडजस्ट करून घेऊ शकता मित्रांनो चला आता आम्ही पहिले ड्रॉइंगचं करणार आहे नको म्हणते ते ड्रॉइंग नको म्हणते आणि त्याला स्केच पेन पाहिजे तिला स्केच पेन कुठं हरवली काय माहिती ती स्केच पेन ती त्याला स्केच पेनच नाही भेटत आहे काय अभ्यास करणार ही बाई ती स्केच पेन ती कोण अभ्यास करायचं मूड नाही तुम्हीच काहीतरी करतो एक माझी साईन आहे माझी साईन मित्रांनो तुम्हाला माझी साईन दाखवू का हे बघा ही माझी साईन आहे साईन बघा कुठं पण घेऊन जावा ही माझी साईन कुठं पण चालेल सापडलाय पेन कलर पेन्सिल घेतली नाही आता सापडला आणि त्याच्यावर खेळत बसले तर कलरिंग कर म्हणतोय तर काय काय चालेल बा अभ्यास म्हणा किती डमी इधर ABCD नाहीत पाहिली इथे आडती काय खेळते बघा याला एक सांगितलं तरी एक काम करत असतं अभ्यास ठेवलं साईडला आणि खेळायचं चाललंय मला काय खेळायचं काय माहिती अभ्यास सोडलाय नाही काय खेळत बसली राव सना अभ्यास म्हणायत बा नको म्हणते अभ्यासला टाइमपास करायला लागले बापरे सानवीने काय अभ्यास केला नाही काय घ्यायचं झालं नाही ती काय खेळतच बसली ते स्केच पेन वर काय काय खेळत बसली मग ते काय चाललंयच असं अजून खेळतीच त्याच्याबरोबरच खेळते अजून जाऊ द्या मित्रांनो खूपच लेट झाले व्हिडिओ पण खूप मोठा होता असं वाटतंय मला इथं आजचं मी आजच्या व्हिडिओचं थांबवतो लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय बाय मित्रांनो